24 वर्षाचा मुलगा अचानक गायब होतो. सगळ्या यंत्रणा कामाला लागतात. त्यानंतर 5 दिवसांनी सापडतो आणि जी थिअरी सांगतो ती अक्षरशः ऑस्करलाही लाजवेल अशी चित्रपटासारखी आहे. जवळपास फेक कथानक आहे आणि गौतम गायकवाड या प्रकरणाचं गूढ उलगडलं असलं तरी नेमकं घडलेलं काय आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पहिला मुद्दा कुठून सुरू होतो तर बुधवारी गौतम गायकवाड आणि त्याचे 4-5 मित्र हे सिंहगडावरती फिरायला गेले. 24 वर्षांचा गौतम मूळ फलटणचा आहे. हैदराबादमध्ये फळांचा व्यवसाय करतो. मित्रांसोबत सिंहगडावरती फिरायला गेला आणि तिथे फिरल्यानंतर थोडा वेळ 4-4:30 वाजता ते गेले होते साधारण आणि 6च्या सुमारास वगैरे तो मित्रांना म्हटला की मला लघवीला जायचं. त्यानंतर फोन त्याचा मित्रांकडेच होता. तो निघून गेला आणि एका कड्यावरती त्याच्या चपला सापडल्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पर सिंहगड त्यात पावसाळा, त्यामुळे बऱ्यापैकी पाऊस होता. धुकं होतं, आजूबाजूचं फारसं दिसत नव्हतं, वाऱ्याला वेग होता आणि त्यामुळे अशा वेळी आपला मित्र खाली पडला की काय दरीत, त्याच्या जीवाचं काही झालं का, मित्रांना काळजी वाटायला लागली. त्यांनी बराच वेळ शोधाशोध केली पण अंधार पडायला लागला आणि त्यांनाही सिंहगड तितकं माहिती नव्हता. त्यामुळे त्यांनी ग्रामीण पोलिसांना सांगितलं, वन खात्याला सांगितलं आणि सुरू झाली गौतम गायकवाडला शोधायची मोहीम. बघा बरं का याच्यामध्ये कोण कोण आता इन्व्हॉल्व आहे. पुणे ग्रामीण पोलीस कामाला लागले, त्यानंतर आपत्कालीन विभाग कामाला लागला, वन विभाग कामाला लागला, आजूबाजूच्या गावामध्ये जे तरुण मंडळी होते ते कामाला लागले आणि प्लस गिर्यारोहक जे होते जे नेहमी तिथे ट्रेकिंग करतात, ज्यांना अशा पद्धतीचा शोध मोहिमांचा अनुभव आहे ते सुद्धा लोक कामाला लागले. आणि हे सगळे मिळून जवळपास 1000 फूट खोल दरीमध्ये गौतमचा 5 दिवस कसून शोध घेत होते. मधल्या काळामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हणजे गौतम स्वतःहून गायब झाला का, त्याला कोणी किडनॅप केलं का, त्याच्या जीवाचं काही झालं का, त्याचा अपघात झाला का, असे अनेक मुद्दे निर्माण झाले. पण रविवारी संध्याकाळी गौतम 7च्या सुमारास सिंहगडावरच्याच तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या पाठीमागच्या साईडला सापडला. आणि मग गौतम कुठे गेला असा प्रश्न लोकांनी पण विचारायला सुरुवात केली. आणि आज एका वाहिनीने त्याची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जो उलगडा केला त्याच्यावरती हसावं, त्याच्या थिअरीवरती विश्वास ठेवावा की यंत्रणांचा वेळ त्यांनी वाया घालवला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. मी आधी त्याचं स्टेटमेंट सांगणार आहे आणि मध्ये मध्ये काय काय लुप्स आहे तेही सांगणार आहे. आता तो काय म्हणतो, त्याला जेव्हा विचारलं की बाबा रे तू कुठे होता, काय नेमकं त्या दिवशी तुझ्यासोबत घडलं, तर तो असं म्हणतो, मी अगदी शब्दशः तुम्हाला ऐकवते. मित्रांसोबत सिंहगडला आलो होतो, वॉशरूमला गेलो आणि एजेसला एक कुत्र होतं. एजेसला म्हणजे कडांना कडेच्या भोवती असं आपण म्हणू शकतो की एक ते कुत्र होतं टोकाला आणि ते पडायला लागलं. त्यामुळे मी त्याला धरायला गेलो, माझा पाय घसरला. आता तो कुत्रा आहे की नाही माहिती नाही, पण मी मात्र खाली गेलो, पण फार खाली गेलो नव्हतो. मला वरचं टोक दिसत होतं. वर जायचा रस्ता निसरडा होता आणि त्यामुळे चढायला येत नव्हतं. पुढे तो असं म्हणतो की त्यानंतर अंधार झाला, कळत नव्हतं आणि मला भ्याव वाटत होतं. जसा रस्ता फुटेल तशा पद्धतीने गवत धरून मी चालत होतो. मी खाली जातोय की वर जातोय ह्या अंधारामुळे मला कळत नव्हतं आणि कोणाचा आवाजही येत नव्हता. त्यानंतर मी थकलो, मी गवतामध्ये बसलो आणि तिथेच मला झोप लागली आणि त्यांनी पुढचा शब्द वापरला की मी अनकॉन्शियस झालो. त्यानंतर तो म्हणतोय की मला जाग आली तेव्हा सगळं अंधारलेलं होतं. नंतर माझ्या दाढीमध्ये आणि अंगावरती काही किडे जायला लागले. ते किडे मला चावत होते. त्यामुळे माझ्या पर्समध्ये असणाऱ्या कैचीने मी केस कापले आणि ब्लेडने जे वरती पावसाचं पाणी पडत होतं त्याने मी दाढी केली. म्हणजे काय ही थिअरी आहे. आणि हे असं सगळं करता करता माझे सगळे केस पडून गेले. कारण गौतम ज्या दिवशी गायब झालेला होता तर त्यावेळी गौतमच्या अंगावरती त्यावेळेस त्याचे वेगळ्या रंगाचे कपडे होते आणि त्यांनी दाढी दिसत होती. त्याचे फोटो आहे, मी तुम्हाला आता तो फोटो पण दाखवते स्क्रीनवरती. तर तो जो फोटो आहे त्यावरती गौतमची दाढी दिसत होती आणि जेव्हा गौतम सापडला, त्याला जेव्हा त्या लोकांनी रेस्क्यू केलं असं म्हणता येईल, तर त्यावेळेस मात्र त्याची दाढी जी आहे ती त्याची क्लीन शेव होती. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला. पुढे तो काय म्हणतोय की मला जाग आली, मग मी चढण्याचा प्रयत्न केला गड, पण मला जाता येत नव्हतं. किनेस आला होता, त्यामुळे थकवा आला की मी थांबायचो, रेस्ट करायचो. मी काही खाल्लं नाही, त्यानंतर मी काही प्यायलो नाही 5 दिवस आणि पावसाचं पाणी तोंडावरती पडत होतं. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तोंडावरती पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावरती तो 5 दिवस जिवंत होता. थांबा, अजून संपत नाहीये. तर माझं डोकं दुखत होतं, डोकं चालायचं बंद झालं आणि त्याच्यानंतर मी व्हर्टिकल जाताना गवताला धरून चालायचो. म्हणजे उभा जात असताना मी गवताला धरून चालायचो. मध्ये मध्ये स्लोप पण होता, पण थोडं अंतर चालायचो आणि अचानक मग मला माणसं दिसायला लागली आणि मग मी हाक मारायला लागलो आणि त्यांनी मला बघितलं आणि मग मी वरती आलो. 2 माणसं मला हुडकत होती. आता ह्याच्यावरती त्याला रिपोर्टरने विचारलं की का रे बाबा, तुझं एवढं प्राणीप्रेम आहे का, तुला कुत्रा मांजरी आवडतात का, तुझ्या घरी आहेत का. तर तो म्हणतो नाही माझ्याकडे नाहीयेत, पण मला आवडतात, माझ्या फ्रेंड्सकडे आहे.
तो यानंतर काय ऍड करतो, त्याचं असं म्हणणं आहे की मी जास्त डीप नव्हतं, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तो खोल नव्हता आणि त्याला बाकी काही आठवत नाही. थेट आता त्याला सकाळी, तो सध्या रेस्क्यू झाल्यानंतर थकलेला आहे, विकनेस आहे, म्हणून त्याच्यावरती एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर त्याला थेट हॉस्पिटलचं आठवतंय. मात्र त्याला चालायला येत होतं, पण फार चालायची ताकद नव्हती. ही सगळी थिअरी जी आहे ती गौतम गायकवाडने मांडलेली आहे. यावरती किती विश्वास ठेवायचा? माझा तरी तेवढा बसत नाहीये. तुमचा खरंच बसतोय का? याचंही उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. पण ज्या पद्धतीने हे सगळं घडतं ह्याच्यातनं एक 2-3 गोष्टी आहेत. पहिला मुद्दा म्हणजे गौतमच्या मित्राच्या फोनवरती काही लोकांचे फोन आले. बघा बरं का, काय-काय घडलेलं आहे. फोन त्याच्याकडे नसणं. नॉर्मली आपला फोन हा आपल्याकडेच असतो. त्याचं असं म्हणणं होतं, की माझा फोन मोठा होता, त्यामुळे मी तो मित्राकडे दिला. चला, आपण ते मान्य करू. पण पुढे काय घडतंय, की ज्या क्षणी बातम्या यायला लागल्या, की गौतम गायकवाड ही व्यक्ती बेपत्ता आहे, हा तरुण सिंहगडावरनं बेपत्ता आहे. त्यानंतर त्या मित्राला काही लोकांनी फोन केला आणि सांगितलं, की माझे इतके लाख गौतमकडे अडकलेले आहेत. इतके लाख मी त्याला उसने दिलेले आहेत आणि अशा पद्धतीचा फोन यायला लागला. हे स्वतः पोलिसांनी सांगितलं. आता याच्यावरती त्याच्या आई-वडिलांचं किंवा त्याच्या कुटुंबियांचं असं स्पष्टीकरण आहे, की आमची आर्थिक परिस्थिती काही इतकी कमी नाहीये किंवा आर्थिक परिस्थिती ही इतकी डबघाईला आलेली नाहीये. आम्ही अशा पद्धतीचे जर काही पैसे असतील तर देऊ शकतो, पण आमचा मुलगा यामुळे अ, गायब झालेला नाही, बेपत्ता झालेला नाहीये. ठीक आहे. पुढचा मुद्दा. पोलिसांना खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ एक हुडीज घातलेला एक व्यक्ती दिसली, जी कॅमेऱ्यापासून लपवून गाडीच्या बाजूनी जात होती. पोलिसांचं असं म्हणणं होतं की हा गौतम आहे. त्याच्या मित्रांचं म्हणणं होतं हा गौतम आहे. पण जेव्हा तो गायब झाला तेव्हा त्याच्या अंगावरती येलो कलरचं म्हणजे पिवळ्या रंगाचं जॅकेट होतं आणि त्या सीसीटीव्ही मध्ये जी व्यक्ती दिसते तिच्या अंगावरती वेगळ्या रंगाचं जॅकेट दिसतं. त्यामुळे परत पोलिसांचा हाच प्रश्न आला की खरंच हा आहे का? मित्रांचं म्हणणं होतं गौतम आहे, घरच्यांचं म्हणणं होतं गौतम नाहीये. यानंतर पुढे 5 दिवस माणूस अन्न पाण्यावाचून जिवंत राहू शकतो का? खरं तर हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या, गौतमला काही फार असे इजा झालीये, दुखापत झालीये असं काहीच नाहीये. मात्र 5 दिवस माणूस अन्न वाचून नक्की राहू शकतो. म्हणजे तो अगदी त्याचा मृत्यू होऊ शकतो असं नाही. पण तज्ञ असं सांगतात, की पाण्यावाचून मात्र तो इतके दिवस राहू शकत नाही. 3 ते 6 दिवसामध्ये तुमचा मृत्यू होऊ शकतो. कारण तुमच्या शरीराचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, जे महत्त्वाचे अवयव आहेत, त्यांना जर पुरेसा पाणी पुरवठा झाला नाही, मग रक्त असतं किंवा बाकी सगळ्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं आणि जर त्याला तो पाणी मिळालं नाही योग्य प्रमाणामध्ये, तर ते ऑर्गन त्यांचं काम करणं बंद करू शकतात आणि मग अशा वेळी तुमच्या किडनी निकामी होऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा एकूण शरीर जे आहे ते तुमची साथ सोडू शकतात शरीरामधल्या यंत्रणा. आणि यातला तिसरा मुद्दा म्हणजे पर्समध्ये खरंच कोणी ब्लेड आणि कात्री घेऊन फिरतं का? त्याचं असं म्हणणं आहे, की मी फळांचा बॉक्स कट करण्यासाठी किंवा फळांचा जे माझा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे कायम ते असतं आणि त्याने मी दाढी केली आणि केस कापले. कदाचित हे उलटंही असू शकतं, की गौतम कुठेतरी गेला आणि त्याला तिथे मी गौतम गायकवाड आहे. कारण ज्या पद्धतीने बातमी फिरली, ज्या पद्धतीने हे सगळं व्हायरल झालं, त्याच्यानंतर त्याला ओळख लपवायची होती आणि म्हणून त्याने स्वतःची वेशभूषा बदलण्याचा प्रयत्न केला. हे किती खरं आहे, कितपत त्याच्या बाबतीमध्ये पोलीस खरं तर अजून तपास करतायत. पण ह्याच्यावरती अजून एक गोष्ट, एक खरं तर गडाच्या जवळ राहणारी एक व्यक्ती आहे. मोठ्या प्रमाणावरती तो गिर्यारोहण करतो आणि त्यांनी सुद्धा काही शंका उपस्थित केल्यात. मी त्याही तुमच्यासमोर मांडते. सो माझे सहकारी आहेत, आमचे सकाळचे वार्ताहर आहेत राजेंद्र कृष्ण कापसे आणि त्यांनी हा मला मेसेज पाठवला. ते त्या भागामध्ये वार्तांकन करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे, लघु उघडे नावाचे एक एव्हरेस्ट वीर आहेत. मोठ्या प्रमाणावरती त्या भागामध्ये त्यांचं ट्रेकिंग सुरू असतं. अनेक ठिकाणी ट्रेकिंग केलेलं आहे. या सगळ्या ट्रेकिंगमध्ये त्यांना चांगला अनुभव येतो. त्यांचं असं म्हणणं आहे, की हा मुलगा जे सांगतो हे सगळं खोटं आहे. मी अनेक वर्ष सह्याद्रीमध्ये फिरतो. जन्मापासून आत्तापर्यंत माझं सगळं आयुष्य जे आहे ते डोंगररांगा फिरण्यामध्ये गेलं. काय-काय फेस करावं लागतं हे मला चांगलं ज्ञात आहे. त्यामुळे याचं भांडं उघड करायचं असेल तर त्याला आणि मला समोर आणा. माझ्या प्रश्नाची कशी उत्तरं देतोय ते कळेल. जवळपास मी आणि माझ्या टीमने, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याला 16 तासांपेक्षा जास्त वेळ त्याचा शोध घेतला. माझे अनेक प्रश्न आहेत, त्याला विचारलं तर हे सगळं कळेल. 14 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो. सुखरूप आहे हा आनंद आहे, पण तो बनाव आहे याची मला शंका आहे. सगळं आयुष्य सिंहगडावरती गेलंय आणि हा कुठून आला हे यांनी सांगावं. मला याच्या थापा वाटतायत. पोलीस यंत्रणेला विनंती राहील, की या प्रकरण आपण खूप बारकाईने तपासावं. खरं तर मला कुठलीही अपेक्षा नाही यातून, पण समाजाचं आपण देणं लागतो म्हणून आम्ही मदत करत होतो. पण लोक जर अशी नाटकं करत असतील तर आपल्या मेहनतीला अर्थ राहत नाही आणि आपण व्यवस्थित काम केलं नाही हे भासवलं जातं. एवढंच त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही लक्षात घ्या, हे मी फक्त एक प्रातिनिधिक सांगितलं, पण रविवारच्या दिवशी 67 लोक या गौतम
गायकवाडला शोधण्यासाठी सिंहगडाच्या आसपासचा परिसर जो आहे तो पिंजून काढत होते. 5 दिवस हे शोधकार्य सुरू होतं. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी संध्याकाळी तो सापडला. रविवारच्या दिवशी 67 लोक मोहिमेतनं गौतमचा शोध घेत होते. ड्रोनमधनं शोध घेत होते. मी जसं सांगितलं तसं पोलीस होते, ग्रामीण पोलीस होते, आपत्कालीन यंत्रणा होत्या, वन विभाग होते, गिर्यारोहण होते आणि 67 लोक जर स्वतःचा वेळ, स्वतःची एनर्जी घालवून जर त्याला शोधत होते, एवढा प्रयत्न करत होते आणि जर ती व्यक्ती अशा पद्धतीने समोर आल्यानंतर दावा करत असेल तर याच्या मागचं सत्य समोर येणं गरजेचं आहे. जर खोटेपणाने कोणी अशा पद्धतीने यंत्रणांना गंडवण्याचा प्रयत्न करत असेल आणि माणुसकी म्हणून, चांगुलपणा म्हणून आपली जी काही न्याय व्यवस्था आहे त्या सगळ्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत असेल तर खरंच त्या व्यक्तीला समोर येणं गरजेचं आहे, त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने टाइमपास म्हणून लोकांकडे बघत असाल तर तुम्ही काय पद्धतीने वापर करताय हे सगळ्यांना कळायला हवं, जेणेकरून पुढच्या वेळेस असं कोणी करणार नाही. आता पुणे ग्रामीण पोलीस याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहेत हे सुद्धा बघावं लागेल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याला थोडंसं 2 दिवस हॉस्पिटलायझेशन झाल्यावर तो थोडा बरा झाल्यानंतर आम्ही त्याचं स्टेटमेंट घेणार आहोत आणि त्याचं स्टेटमेंट जे आहे ते समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण गौतम गायकवाडचं काय झालं, कसं झालं, तो नेमका कुठे गेला आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी सांगितलेली ठिकाणं जुळतायत का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तो खाली गेला, त्यानंतर खालच्या गावामध्ये उतरला, तिथून टोल नाक्याला गेला, जिकडे कुठे गेला आणि ज्या पद्धतीने बातम्या यायला लागल्या त्यानंतर तो परत एकदा सिंहगडावरती आला. खरं काय खोटं काय पुढच्या काही दिवसामध्ये निष्पन्न होईल, पण ज्या पद्धतीची थिअरी तो मांडतोय त्याच्यावरनं ते अजिबात सत्य वाटत नाही. अक्षरशः जसं म्हटलं तसं मी सुरुवातीला की ऑस्करलाही लाजवेल अशी कथा त्यांनी लिहिलेली आहे आणि त्या कथेला आपण भुलायचं की नाही हा खरं तर प्रश्न आहे. गौतम गायकवाडनी बनाव केलाय, पण तो बनाव उघड होतो का पुढचे काही दिवस वाट बघावी लागेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.